वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव येत्या 15 दिवसात शासनाकडे पाठवला जाईल अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी मदनभाऊ पाटील युवा मंचला दिल्यानंतर युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सुरू केलेलं उपोषण मागे घेतलंय। यामुळे मदनभाऊ युवा मंचच्या वतीने सुरू असलेल्या मागणीला यश आले। सांगली व कुपवाड शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्वर्गीय मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने गेल्या 3 वर्षांपासून पाठपुरावा सुरू केलाय। या योजनेसाठी नदीकाठी लागणारी 2 एकर जागाही युवा मंचाने उपलब्ध करून दिली आहे। योजनेच्या तांत्रिक बाबी आणि परवाने पूर्ण झाले तरी देखील महापालिका प्रशासनाकडून वारणा उद्धव योजनेचा प्रस्ताव शासनास पाठवण्यास विलंब होत असल्याने मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, भाजपाचे नेते शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक संतोष पाटील, फिरोज पठाण यांनी आयुक्तांशी चर्चा केली। प्रथम वारणा उद्धव योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाने सादर केला जाईल अशी सर्वानुमते चर्चा झाली। त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। येत्या 15 दिवसात वारणा उद्धव योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल अशी ग्वाही दिली तर उपोषण सोडण्याची विनंती आयुक्तांनी केली। या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले। रिलायन्स दरोडा प्रकरणात रविवारी अटक करण्यात आलेल्या सुबोध सिंग याची दुसऱ्या दिवशी देखील सोमवारी दिवसभर विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली आहे। सुबोध सिंग याच्यावर असंख्य गुन्हे दाखल असल्यामुळे त्याच्याकडून माहिती काढण्याकरिता पोलिसांचं कौशल्य पणाला लागलंय। ज्यावेळी दरोडा पडला त्यावेळी बिहारमधील आदर्श सेंट्रल जेल बेऊर येथून तो मोबाईलच्या माध्यमातून त्याच्या साथीदारांच्या संपर्कात होता। त्यामुळे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केलाय। पोलिसांसमोर लुटीतील सोने त्याच्या साथीदारांनी कोठे लपवून ठेवले याची माहिती मिळवणं आणि ते हस्तगत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। सुबोध सिंग याच्यावर केवळ दरोड्याचे देशभरात 32 गुन्हे दाखल आहेत। या व्यतिरिक्त खून, खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, दंगल, फसवणूक आणि अवैध शस्त्र बाळगणं आदी गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत। देशातील 7 ते 8 राज्यात सुबोध सिंग टोळीने वित्तीय संस्थेच्या कार्यालयांना लक्ष्य करून कोट्यवधींची लूट केली आहे। या लुटीतील रक्कम हस्तगत करण्यात आतापर्यंत बिहारसह अन्य राज्यातील पोलिसांना अपयश आले। त्यामुळे त्याच्याकडून रिलायन्स ज्वेलर्स लुटीतील सोने हस्तगत करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, थाळीनाथ आणि जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे आणि इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे आजपासून अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलाय। तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत। या राज्यव्यापी बेमुदत संपाची कायदेशीर नोटीस अंगणवाडी कर्मचारी यांच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे। तसेच मानधन नको, वेतन द्या, गेल्या 40 वर्षांपासून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावे अशा विविध मागण्या करत आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी सेविकांचे थाळीनाथ आणि धरणे आंदोलन करण्यात आले। लवकरात लवकर सेविकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविका यांनी दिलाय। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाहणी केली। त्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय। जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमंकाळ आदी भागातील द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। कोंगनोळी येथील शेतकरी प्रकाश देसाई या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेचं नुकसान झालं त्यामुळे आत्महत्या केली। त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। त्यानंतर या परिसरातील नुकसानग्रस्त बागांची पाहणी केली। यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कर्ज माफ करायला हवीत। त्याचबरोबर द्राक्ष पीक विमा योजना शेतकरी हिताची नसून केवळ कंपनी हिताची आहे, त्यामुळे ती बदलायला हवी। ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बागायतदारांनी संघटित होण्याची गरज आहे। राज्य सरकारने मदतीचा हात न दिल्यास रस्त्यावर उतरून न्याय देऊ असा इशारा त्यांनी दिला। मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या कारंजवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा यांचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली आणि आष्टा पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून आज केलाय। प्रकाश पाटील उर्फ मामावर आष्टा पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध अनन्वयक गुन्हा दाखल केलाय। सांगलीच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कारंजवाडी येथे प्रकाश शेंबडे पाटील उर्फ मामा हा
त्याच्या घरी दर गुरुवार, रविवार आणि अमावस्येच्या दिवशी दरबार भरवून दैवी, अघोरी व जादूटोणा करून उपाय सुचवून अंधश्रद्धा पसरवतो अशी तक्रार आली होती. त्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी डमी भक्त म्हणून त्याच्या दरबारात पाठवलं. तेव्हा प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा हा अंधश्रद्धा पसरवत असल्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खात्री झाल्याने आष्टा पोलीस ठाण्यास माहिती देऊन तक्रार दिली. साध्या वेशातील पोलिसांना घेऊन कारंदवाडीच्या दरबारात पोहोचले. कार्यकर्त्यांचा नंबर आल्यानंतर प्रकाश पाटील मामा यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते आशा धनाले यांनी माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे असं सांगितलं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी परत भंडाऱ्याचे रिंगणात बसवून कपाळावर भंडारा लावून जिभेवर भंडारा टाकून आता तुम्हाला बरं वाटेल असं सांगितलं. याच दरम्यान आष्टा पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी प्रकाश लोकांवर अघोरी देवी उपाय करत होता. दैवी अघोरी उपायासाठी वापरणारे ताईत, गंडे, दोरे, भंडारा, लिंबू अशा वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात. प्रकाश शेबडे पाटील उर्फ मामा हा त्याचे देव्हाऱ्यात ओटी असून ती आपोआप आलेली आहे असं म्हणून चमत्काराची अंधश्रद्धा पसरवत होता. प्रकाश मामा हा आपल्या जवळ असलेल्या दैवी उपचाराने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात असा दावा करून भक्तांना भंडाऱ्याचं पाणी पिण्यास देऊन तसेच जिभेवर भंडारा टाकून गळ्यात ताईत बांधण्यास देऊन अनिष्ट आणि अघोरी उपचार करून लोकांची दिशाभूल करत असल्याचं निष्पन्न झालं. जिल्ह्यातील अनेक पानपट्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. शहरातील 15 पानपट्टी दुकानदारांवर कारवाई करून दुकाने सील केली आहेत. 328 कलम लावून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे पानपट्टी दुकानदारांवर गुन्हा दाखल करून 15 दिवस त्यांना जेलमध्ये टाकले. अशा या कारवाईमुळे पानपट्टी दुकानदारांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असा आरोप करत सांगली जिल्हा पान असोसिएशन सांगली यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शेजारील कर्नाटकमधून आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात येत असून बाहेर राज्यातून येणाऱ्या गुटख्यावर कारवाई अन्न व औषध प्रशासन करत नाही. मात्र पानपट्टी व्यावसायिकांवर 328 कलम लावून त्यांच्यावर कारवाई केली जाते असा आरोप यावेळेला पानपट्टी दुकानदारांनी केलाय. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई त्वरित थांबवावी, यापेक्षा ही उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सांगली जिल्हा पान असोसिएशनने दिलाय. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरून निघालेल्या मोर्चामध्ये सांगलीतील सर्व पानपट्टी दुकानदार सहभागी झाले होते. आज एक दिवस आपलं दुकान बंद ठेवून अन्न औषध प्रशासनाचा यावेळेला निषेध व्यक्त करण्यात आलाय. हे आंदोलन सांगली जिल्हा पान असोसिएशन सांगली यांच्यातर्फे करण्यात आले. तर महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, एकनाथ सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, अशोक कारंडे, मकरंद जमदाडे, प्रकाश मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पानपट्टी दुकानदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ऊसतोडीकरिता मजूर पुरवण्याचा आमिष दाखवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील शेतकऱ्याची तब्बल 2,51,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत तुकाराम अण्णा मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर फसवणुकीचा प्रकार हा 25 मार्च 2019 पासून 3 डिसेंबर अखेर घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित अजय शिवाजी राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी तुकाराम मस्कर हे आपल्या कुटुंबियासोबत समडोळी येथे राहतात. मस्कर यांच्या शेतातील ऊस तोडीसाठी मजुरांची गरज होती. संशयित अजय राठोड यांनी फिर्यादी मस्कर यांच्याशी संपर्क साधून त्यांना 14 मजूर पुरवण्याचं आश्वासन दिलं. त्याकरिता वेळोवेळी मस्कर यांच्याकडून 2,51,000 रुपयांची रक्कम घेतली. मात्र राठोड यांनी मजूर पुरवले नाहीत. या संदर्भात मस्कर यांनी वेळोवेळी संशयित अजय राठोड याच्याकडे पाठपुरावा केला असं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मस्कर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून फसवणूक केलेला अजय राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या बंदी आदेशाचं उल्लंघन करून ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी तसेच 10 तासांसाठी राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे गाळप बंद ठेवून कारखाना, ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचं नुकसान केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 20 प्रमुख कार्यकर्ते आणि अन्य 150 लोकांचा जमाव यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिलीप महादेव पाटील यांनी याबाबतची फिर्याद इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील राजाराम बापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस दराच्या निर्णयासाठी आंदोलन केलं होतं. राजू शेट्टी यांच्यासह भागवत जाधव, महेश खराडे, संदीप राजोबा, शमशुद्दीन संदे, रवी किरण माने व संतोष शेळके, राजेंद्र माने, स्वस्तिक पाटील, सूर्यकांत मोरे, काशीनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील, संजय बेले, आप्पासो पाटील, जगन्नाथ भोसले, बाबासो सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, अनिल काळे, रवींद्र दुकाने असे गुन्हा दाखल झालेले प्रमुख कार्यकर्ते आहेत. या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य 125 ते 150 लोकांचा जमाव त्यांच्यासोबत होता असंही फिर्यादीत म्हटलंय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील बाजूच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलन केलं। त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचं उल्लंघन करत ठिय्या आंदोलन केले। कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावं या उद्देशाने दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत कारखान्याचं गाळप बंद ठेवावं लागलं होतं। मिरज तालुक्यातील सावळी येथील श्रीनिधी ॲग्रो कोल्ड स्टोरेजमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे। नातू सिंग ग्यानसिंग भदोरिया असं मयत कामगाराचं नाव आहे। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे। रविवारी सावळी येथील श्रीनिधी ॲग्रो कोल्ड स्टोरेज येथे बॉयलरजवळ काम करत असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला। यात एक परप्रांतीय कामगार भाजून गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान या कामगाराचा मृत्यू झालाय। या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली। अधिक तपास पोलीस करत आहेत।